अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेमध्ये सुद्धा भाविकांची अशीच गर्दी पाहायला मिळते। पहाटे 3:30 पासूनच श्रींचं दर्शन सुरू झालेलं आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून भाविकांची गणपतीपुळेमध्ये गर्दी पाहायला मिळते। दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था सुद्धा केली गेली आहे। या वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होतं। 2026 मध्ये 3 वेळा अंगारकी चतुर्थ येणार आहे। त्यामुळे पहाटे 3:30 वाजल्यापासूनच श्रींचं दर्शन सुरू झालेलं आहे आणि भाविकांची ही अशी रांग, ही अशी गर्दी आपण पाहतो। देवता समजल्या जाणाऱ्या गणपतीपुळ्यामध्ये आज अंगारकी निमित्ताने भारताच्या कानाकोपऱ्यात तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे मोठ्या संख्येने पहाटे 3:30 वाजल्यापासूनच श्रीच्या दर्शनासाठी आपल्याला गणपतीपुळेमध्ये येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। या वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थीचा हा योग आहे। 2026 मध्ये 3 वेळा ही अंगारकी चतुर्थी येणार आहे, त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गणपतीपुळ्यात मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून या ठिकाणी चोख व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। रात्री 10:30 वाजेपर्यंत भाविकांना या ठिकाणी बाप्पांचे दर्शन घेता येणार आहे। दिवसभरात 1.5 लाख भाविक येण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवलेली गेलेली आहे। अंगारकी चतुर्थी निमित्ताने गणपतीपुळ्यात जवळपास 18 तास ही दर्शन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। मंदिर परिसरात आपण जर पाहिलं तर काही किलोमीटरच्या भाविकांच्या रांगा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथे होताना आपल्याला पाहायला मिळतात। पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ, मराठवाडा आदी राज्याच्या कानाकोपऱ्यातील या ठिकाणी भाविक हे गणपतीपुळ्यामध्ये येथे दाखल झालेले आहे। त्यामुळे जवळपास आजचा दिवस हा 18 तास हे या ठिकाणी गणपतीपुळ्यामध्ये दर्शनासाठी हे असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, गणपतीपुळे, रत्नागिरी।